सध्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाडा भागामध्ये एक मोठं संकट उभं राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्या संकटाचं कारण आहे गॅसचा वाढता तुटवडा। मागील काही दिवसांपासून उद्योग, हॉटेल्स, छोटे मोठे व्यवसाय आणि सामान्य लोक यांच्यामध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे, कारण अनेक ठिकाणी गॅसचा पुरवठा अचानक कमी झाला आहे। उद्योग संघटनाच्या मते शहरातील अनेक कारखान्यांकडे फक्त 2 ते 5 दिवसांचाच गॅस साठा उरला आहे आणि जर पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर उत्पादन पूर्णपणे बंद करण्याची वेळ येऊ शकते। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 4,500 उद्योग आहेत आणि त्याच्यापैकी जवळपास 90% उद्योग काही ना काही प्रमाणामध्ये या गॅस टंचाईचा फटका सहन करत आहेत। उद्योग चालवण्यासाठी रोज अंदाजे 240 ते 300 मेट्रिक टन गॅसची गरज असते, पण सध्या पुरवठा त्याच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात होत असल्याचं उद्योग प्रतिनिधींनी सांगितलं आहे। याच्यामुळे ऑटोमोबाईल्स पार्ट, इंजिनिअरिंग, स्टील, औषध निर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक यांसारख्या क्षेत्रावर मोठा परिणाम दिसू लागला आहे आणि काही लहान उद्योगांनी तर आधीच उत्पादन बंद केल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे। अहवालानुसार किमान 5 उद्योगांनी कामकाज थांबवलं आहे आणि आणखी 40 ते 45 उद्योग बंद होण्याच्या धोक्यात आहेत। या उद्योगांमध्ये हजारो कामगार काम करतात। याच्यामुळे जर उत्पादन बंद झालं तर मोठ्या प्रमाणावर रोजगारावर परिणाम होऊ शकतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा फटका बसू शकतो। उद्योगांसोबतच हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर सुद्धा या संकटाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण शहरातील बहुतेक हॉटेल स्वयंपाकासाठी कमर्शियल LPG सिलेंडरवर अवलंबून असतात। संभाजीनगरमध्ये सुमारे 450 पेक्षा जास्त हॉटेल्स आणि खानावळी आहेत आणि त्यांना दररोज मोठ्या प्रमाणावर गॅसची गरज असते। सध्या अनेक हॉटेल मालकांनी सांगितलं आहे की त्यांच्याकडे फक्त 1-2 दिवसाचाच गॅस साठा उरला आहे आणि जर पुरवठा वेळेत झाला नाही तर हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते। काही शहरांमध्ये तर आधीच हॉटेल्सना मेनू कमी करावा लागला आहे किंवा काही पदार्थच त्यांनी बनवणं थांबलं आहे। गॅस टंचाईमुळे सिलेंडर मिळण्यासाठी 2 ते 8 दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्यासुद्धा सांगितले जात आहे। जर ही परिस्थिती अशीच राहिली तर लहान हॉटेल्स, धाबे, स्ट्रीट फूड विक्रेते आणि केटरिंग व्यवसाय सर्वात आधी प्रभावित होऊ शकतात। याच्यामुळे हजारो वेटर्स, स्वयंपाकी आणि कामगारांच्या रोजगारावर सुद्धा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या संकटामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेला तणाव, विशेषतः इराण आणि अमेरिका यांच्यामधील वाढत असलेला संघर्ष आणि मध्य पूर्वेला अस्थिर परिस्थिती। पश्चिम आशियातील या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे। भारत मोठ्या प्रमाणामध्ये LPG आणि नैसर्गिक वायू आयात करतो आणि त्यामधील मोठा भाग मध्य पूर्वेतून येतो। त्यामुळे त्या भागात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली की त्याचा परिणाम थेट भारतातील पुरवठ्यावर होतो। अलीकडच्या काही घटनांमुळे जहाज वाहतूक मार्गावर ताण निर्माण झाला आहे आणि काही ठिकाणी पुरवठा उशिरा पोहोचत असल्यामुळे सांगितलं जात आहे। याच्यामुळे गॅसचे दर सुद्धा वाढू लागले आहेत आणि उद्योगांना आवश्यक असलेला इंधन पुरवठा अनिश्चित झाला आहे। या परिस्थितीचा परिणाम केवळ संभाजीनगर पुरता मर्यादित नाही तर देशातील इतर शहरांमध्ये सुद्धा दिसू लागला आहे। उदाहरणार्थ, काही मोठ्या शहरांमध्ये कमर्शियल LPGचा पुरवठा कमी झाल्यामुळे हॉटेल्स बंद होण्याची वेळ आली आहे आणि काही ठिकाणी जवळपास 20% रेस्टॉरंटला स्वयंपाकघर बंद ठेवावं लागलं आहे। उद्योग संघटनांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे तातडीचे हस्तक्षेप करण्याची मागणीसुद्धा केली आहे, कारण जर गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर उत्पादन साखळी पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते। ऑटोमोबाईल्स पार्ट तयार करणारे अनेक कारखाने संभाजीनगर आणि आसपासच्या औद्योगिक पट्ट्यात आहेत आणि हे कारखाने देशातील मोठ्या वाहन कंपन्यांना साहित्य पुरवतात। त्याच्यामुळे जर हे उद्योग बंद झाले तर त्याचा परिणाम केवळ स्थानिक अर्थव्यवस्थेवर नाही तर राष्ट्रीय उत्पादन साखळीवर सुद्धा होऊ शकतो। उद्योगपतींच्या मते अनेक कारखान्यांमध्ये उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर गॅसची गरज असते, त्याच्यामुळे गॅसशिवाय मशीन चालवणं शक्य नसतं। काही उद्योगांनी तर पर्यायी इंधन वापरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, पण ते महाग आणि मर्यादित असल्यामुळे दीर्घकालीन उपाय ठरत नाहीत। दरम्यान प्रशासनाने लोकांना घाबरून जाऊन साठेबाजी करू नये असं आवाहनसुद्धा केलं आहे, कारण अफवा पसरल्यामुळे काही ठिकाणी पेट्रोल पंपावर सुद्धा मोठ्या रांगा पाहायला मिळतात। सोशल मीडियावर देशात इंधन संपत असल्याच्या अफवा पसरल्यामुळे अनेक लोकांनी घाईघाईने इंधन भरण्यासाठी धाव घेतली होती, पण प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की देशात एकूण इंधन साठा पुरेसा आहे आणि तात्पुरता पुरवठा अडचणीमुळे काही ठिकाणी समस्यासुद्धा निर्माण झाली आहे। केंद्र सरकारने सुद्धा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली असून देशातील LPG उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं आहे। ऊर्जा मंत्रालयाने काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत, ज्याच्यामध्ये देशाअंतर्गत उत्पादन वाढवणं, आयात मार्ग सुरळीत ठेवणं आणि आवश्यक क्षेत्रांना प्राधान्य पुरवठा करणं यांचा समावेश आहे। तज्ज्ञांच्या मते जर मध्य पूर्वेतील तणाव लवकर कमी झाला नाही तर काही दिवसांमध्ये पुरवठा पुन्हा सुरळीत होऊ शकतो, पण संघर्ष वाढला तर ऊर्जा बाजारात आणखी अस्थिरता निर्माण होऊ शकते। अशा परिस्थितीत गॅस दर वाढणे, उद्योगांचे उत्पादन कमी होणे, हॉटेल व्यवसायावर परिणाम होणे आणि खाद्यपदार्थांच्या किमती वाढणे यासारखे परिणाम दिसू शकतात।
त्याच्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष या जागतिक परिस्थितीकडे लागले आहे, कारण हजारो उद्योग, लाखो कामगार आणि सामान्य लोकांचे दैनंदिन जीवन या गॅस पुरवठ्यावर अवलंबून आहेत. पुढील काही दिवस या संकटासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे आणि जर पुरवठा सुरळीत झाला नाही तर परिस्थिती लवकरच नियंत्रणात येऊ शकते. पण जर तुटवडा कायम राहिला तर संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात आर्थिक आणि सामाजिक परिणाम गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.